नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली पाटील विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक सुंदर ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि ह्या आधी पण ह्या ब्लाउज डिझाइनचा व्हिडिओ टाकलेला होता, पण ह्या वेळेस हे दुसऱ्या कस्टमरने पण मला तीच ब्लाउज डिझाइन बनवायला सांगितली आहे आणि थोडासा वेगळा पॅटर्न सांगितला आहे, म्हणून तुमच्यासोबत शेअर करते। तर ही डिझाइन बनवण्यासाठी तयार उंची प्लस 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। इथे 13.5 उंची आहे, तर 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। इथे ब्लाउज उंचीचं माप टाकताना हे 2 इंच खाली एक्स्ट्रा घेतलेलं आहे। त्यानंतर इथे शोल्डर घेतलेला आहे 5.5, मुंढा देखील 5.5 घेतलेला आहे। इथून हे समांतर करण्यासाठी चेक केलं आहे आणि मग आता हे पॉइंट जोडले आहेत। त्यानंतर आता इथे चेस्टचं माप टाकायचं आहे। हे 37 साइजचं ब्लाउज आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 37चा चौथा भाग 9.25 इंच, त्याच्या पुढे 2 इंच सिलाई मार्जिन घेतलेला आहे। त्यानंतर आता इकडे 1.5 इंचावर तिरकस हे असा मार्किंग करून मुंढ्याचा आकार इथे दिलेला आहे। खाली इथे कमरेचं माप टाकायचं आहे। कंबर आहे 31 इंच, त्याचा चौथा भाग होतो 7.25 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी पुढे 2 इंच सिलाई मार्जिन। त्यानंतर हे पॉइंट जोडायचे आहेत सिलाई मार्जिनचे आणि फिटिंग सिलाईचे, आणि मग इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे। गळ्याचा आकार देण्यासाठी इथे गळा रुंदी टाकायची आहे 3 इंचावर। नेहमी आपण 2.5 इंचावर टाकतो, पण मी इथे 3 इंचावर गळा रुंदी टाकलेली आहे। त्यानंतर गळा उंची इथे घेतलेली आहे 11.5 इंच, आणि मग खाली सुद्धा 3 इंचावर इथे मार्किंग करून खाली सुद्धा 3 इंच गळा रुंदी घेऊन मग इथे हा असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला गळ्या डिझाइनचं मार्किंग करायचं आहे। आता खालून वरती 3 इंचावर इथे मार्किंग केलेलं आहे आणि तिरकस हे असं जोडलेलं आहे। त्यानंतर इथे 1 इंचावर किंवा अर्धा इंचावर मार्किंग करून तिरकस असा गोल गळ्याचा आकार इथे द्यायचा आहे। आता हे कट करण्याआधी हा मुंढा मोजायचा आहे। बाही मुंढा आहे इथे ब्लाउजचा बाही मुंढा आहे 7.25 इंच, तर हा 7.25 इंच प्लस अर्धा इंच यायला पाहिजे, तर तो कमी पडत होता, थोडासा 1/2 इंच कमी येत होता, म्हणून मी वरती 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे। त्यानंतर आता हे कट करायचं आहे। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। ह्याच्याने काय होणार, माझे नवीन जे व्हिडिओ येतील त्याची सूचना तुम्हाला लगेच मिळेल। आता इथे हा गळ्याचा आकार कट करायचा आहे दाखवल्याप्रमाणे, हा असा आणि हे तिरकस असं। त्यानंतर इकडून हे असं कट करायचं आणि मग आता ही खालची पट्टी जेवढी असेल तेवढी इकडे मार्किंग करून इथे हे सरळ असं कट करायचं आहे। ह्या पद्धतीने हा असा नेक बनवला ना फिनिशिंग छान येते आणि खूप छान दिसतंय। अजून एक हाच नेक सोपी पद्धतीने पण बनवता येऊ शकतो तुम्हाला, त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्ही बघा। कट न करता डायरेक्टली हा उलटून घ्यायचा असतो गळा, असाही व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही बघा। जर तुम्हाला असं कट करून तयार करायचा नसेल हा गळा तर, पण असाही खूप सुंदर दिसतो आणि तसाही सुंदरच दिसतो। आता हे साईडने एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कट करून घेतलेलं आहे। हे घडीच्या बाजूला कट केलेलं होतं, म्हणून ते सेंटरमध्ये कट द्यायचे आहेत, कारण हे 2 पार्ट आहेत जोडायचे म्हणून। आणि ह्या मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूवर हे असे दाखवल्याप्रमाणे सेट करायचे आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे आणि हा खालचा पार्ट हा असा तयार होईल। आता इथे हा एक पार्ट मी तयार करून घेतलेला आहे, ह्याचप्रमाणे हा दुसरा पार्ट तयार करायचा आहे। इथे खालून सिलाई घ्यावी लागणार आहे। पहिला पार्ट तयार करताना वरून सिलाई घेतली होती गळ्याकडून, आता इथे खालच्या बाजूने हे दाखवल्याप्रमाणे ही अशी सिलाई घेणार आहे आणि इथे कॉर्नर आहे, कोण आहे, म्हणून सुई कपड्यात अडकून कपडा फिरून ही अशी सिलाई घ्यायची आहे आकाराप्रमाणे। इथे सुद्धा कोण आलेला आहे कॉर्नर, म्हणून इथे सुद्धा सुई कपड्यात अडकून मग ही अशी सिलाई मारायची आहे।
कपडा फिरून ही अशी आकाराप्रमाणे शिलाई घ्यायची आहे। साधारण 1/2 इंचाचं किंवा 2 पॉईंटचं मार्जिन ठेवायचं आहे इथे। आणि मग शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करायचा आहे। दाखवल्याप्रमाणे हा असा कट करायचा आहे आणि मग हे कापड उलटवायचं आहे। इथे थोडंसं कट करायचं आहे आणि इथे कॉर्नर आलेला आहे तिथे सुद्धा कट दिलेला आहे। कट हा शिलाईवर घ्यायचा नाही। आता हे कापड उलटून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं सेट करून घ्यायचं आहे आणि पुढचा हा जो टोकचा भाग आहे टोकदार तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे कात्रीच्या किंवा दुसऱ्या एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने। आणि मग इथे उलटवण्याच्या आधी दाबटीप जर तुम्हाला घेता येत असेल अशी दाखवल्याप्रमाणे ही अशी दाबटीप घ्यायची आहे अस्तरच्या कपड्यावर आणि मग हे अस्तर खालच्या बाजूला उलटवायचं आहे। दाबटीप घेतल्याने कापड लवकर व्यवस्थित सेट होतं, लवकर उलटलं जातं ते। म्हणून जर तुम्हाला दाबटीप मारता येत असेल तर तुम्ही इथे दाबटीप मारायची आणि मग हा कापड असा उलटवायचा। दाखवल्याप्रमाणे हे असं उलटून घ्यायचं आहे, व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। इथे कॉर्नर असतील तिथे व्यवस्थित टोकदार वस्तूने हे व्यवस्थित कॉर्नर तयार करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर मग वरून इथे पुन्हा एक दाबटीप द्यायची आहे। अशा प्रकारे हे वरचे दोन्ही पार्ट तयार करून झाल्यानंतर पाठीमागचा पट्टीचा जो भाग आहे तो तयार करायचा आहे। इथे व्यवस्थित ही दाबटीप द्यायची आहे। हाच नेक मी सिंपल पद्धतीने खालची जी पट्टी आहे ती कट न करता सुद्धा दाखवलेला आहे, तोही तुम्ही बघा। पण मला या कस्टमरने खालून पट्टी सेपरेट लावायला सांगितली होती म्हणून मी असं तयार केलेलं आहे। आता हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करायचा आहे। आता इथे मी हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेत आहे। त्यानंतर मग हे एक्स्ट्राचं कापड कट केलेलं आहे। आता हे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत। आता आपल्याला खालचा पार्ट तयार करायचा आहे। ही जी पट्टी आहे ती तयार करायची आहे। त्याच्यासाठी हे काठ घेतलेले आहेत आणि ह्या काठांवर हा जो काठ आहे खालचा त्याच्या सरळ बाजूवर म्हणजे सुलट बाजूवर ही पट्टी ठेवायची आहे, जी आपण खालची कट केलेली होती 4 इंचाची होती ती आता इथे जोडून घ्यायची आहे। काठांच्या सुलट बाजूवर ही अस्तरची पट्टी ठेवलेली आहे आणि ही अशी जोडून 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन मग दाबटीप घेऊन ती खालच्या बाजूला उलटवायची आहे। आता इथे अशी दाखवल्याप्रमाणे अस्तरच्या कपड्यावर दाबटीप घ्यायची आहे आणि मग हे जे कापड आहे ते खालच्या बाजूला उलटवायचं आहे हे असं। आणि वरून सुद्धा एक टीप घ्यायची आहे इथे। त्यानंतर मग साईडने ही पट्टी जोडून घ्यायची आहे। जोडून घेतल्यानंतर साईडचा जो एक्स्ट्राचा जो काठ आहे तो कट केलेला आहे। खालचा काठ कट नाही करायचा, तो मी असाच दुमडून घेणार आहे म्हणजे खाली मला वेगळी कंबरपट्टी लावायची गरज येणार नाही। आता इथे मी खालचे जे काठ होते ते वरच्या बाजूला दुमडून घेतलेले आहेत दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर ह्या काठांवर हातशिलाई करून घेणार आहे नंतर ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्यानंतर। आता इथे मला वेगळी कंबरपट्टी लावायची गरज आलेली नाही आहे। आता ही पट्टी जोडण्याच्या आधी वरून लेस लावायची आहे इथे ही अशी। लेसच्या दोन्ही बाजूला इथे शिलाई घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे ही अशी लेस इथे लावायची आहे। आणि मग आता हे वरच्या पार्टला जोडून घ्यायचं आहे। जोडताना मात्र तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे इथे, कारण एकसारखंच मार्जिन इथे असायला हवं। मार्जिन इकडे तिकडे झालं तर मग डिझाईनचा आकार बदलतो। म्हणून इथे आता काय करायचं आहे, हे पार्ट आपल्याला हे असे जोडून झाल्यावर ही डिझाईन अशी
दिसणार आहे। ही अशी डिझाईन येणार आहे। तर जोडण्याच्या आधी काय करायचं आहे, इथे चॉकने मार्किंग करून घ्या। एकसारखंच मार्जिन इथे यायला पाहिजे दोन्ही बाजूला, दोन्ही पार्टला इथे एकसारखं मार्जिन असायला पाहिजे, म्हणून इथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि मार्किंगवर बरोबर हा पार्ट ठेवून पाव इंच साधारण एवढं मार्जिन इथे जाणार आहे। हे असं हे जोडून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे, आणि ह्याचप्रमाणे दुसरा पार्ट सुद्धा इथे ठेवून जोडून घ्यायचा आहे। आता इथे हा दुसरा पार्ट असा ठेवायचा आहे बरोबर, आणि मग जोडून घ्यायचा आहे। जोडताना इथे सुद्धा ह्या बाजूला जेवढं मार्जिन घेतलेलं असेल तेवढंच व्यवस्थित मार्जिन घेऊन हे असं जोडायचं आहे दाखवल्याप्रमाणे। आणि इथे डबल सिलाई घ्यायची आहे। इथे हे व्यवस्थित मार्किंग करून घ्या, आकार व्यवस्थित दिसेल ह्याप्रमाणे हे मार्किंग करून मग व्यवस्थित हे असं जोडायचं आहे। हे जोडतानाच फक्त तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे, व्यवस्थित हे जोडावं लागणार आहे। हे जर एकसारखं नाही जोडलं गेलं तर आकार बदलतो, म्हणून दाखवल्याप्रमाणे आता हे असं इथे जोडून घ्यायचं आहे। आणि एक डबल सिलाई इथे घ्यायची आहे। हे असं जोडून झाल्यानंतर डबल सिलाई इथे मारायची आहे। वरून एक इथे सिलाई मारली तरी चालेल, पूर्ण एक शेवटपर्यंत। आता त्यानंतर आपण जे हे इथे टक्ससाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं खाली, ते आपल्याला आता कट करायचं आहे, कारण आपण इथे टक्स घेणार नाही आहोत। टक्स घेतलं की हा जो गळा आहे डिझाईनचा त्याचा थोडंसं फिनिशिंगमध्ये फरक पडतो, म्हणून आता जे आपण 1 इंच टक्ससाठी घेतलेलं होतं ते आपल्याला कट करायचं आहे। म्हणून आता हा कापड असा फोल्ड करून घेतला आहे, आणि खाली इथे जे टक्ससाठी आपण 1 इंच घेतलं होतं ते 1 इंच इथे आपल्याला कमी करून घ्यायचं आहे। तिरकस असं जेवढं आपण टक्स घेणार होतो उंचीला तिथेपर्यंत हे असं कट करायचं आहे 1 इंच। हे असं व्यवस्थित कट झालेलं आहे। हे वरती नाही कट करायचं, जेवढा आपल्याला टक्स उंची घ्यायची आहे तेवढ्या उंचीप्रमाणे हे कट करायचं आहे 1 इंच। आता हे सुंदर असं डिझाईन तयार झाली आहे। त्यानंतर मध्ये आपल्याला तुम्ही इथे बटनसुद्धा लावू शकतात, पण मी इथे कपड्याचंच फूल बनवून लावणार आहे। तर आता ते फूल बनवण्यासाठी मी एक चौकोनी छोटासा कापडाचा तुकडा घेतलेला आहे, आणि तो फोल्ड करून एक आडव्या बाजूला आणि उभ्या बाजूला सिलाई घेतलेली आहे, आणि एक बाजू ओपन ठेवलेली आहे। आता इथे ही एक बाजू ओपन ठेवलेली होती, त्या ओपन बाजूने ही पट्टी उलटून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। हे असं हे उलटून घ्यायचं आहे, आणि इथे व्यवस्थित हे उलटून झाल्यानंतर आता ही एक बाजू जी ओपन आहे तिथले जे काठ आहेत ते मध्ये आतमध्ये दुमडायचे आहेत हातानेच, बोटांच्याच मदतीने। ही अशी पट्टी तयार झाल्यानंतर हे जे काठ आहेत ओपन बाजूचे हे असे मध्ये टाकायचे आहेत, आणि मग तिथे तुम्हाला सिलाई घ्यायची असेल तर तुम्ही सिलाईसुद्धा घेऊ शकतात, आणि नसेल घ्यायची तर मग डायरेक्टली असं हे जॉईन करून घेऊ शकतात दोन्ही बाजूला। इथे मी सिलाई घेत आहे, जोडून घेत आहे इकडे पण आणि इकडे पण, हे दोन्ही बाजूला मी जोडून घेतलेलं आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला फूल बनवण्यासाठी दोऱ्याच्या मदतीने इथे सेंटरमध्ये हे छोटे छोटे टाके टाकून हे असं दोऱ्याच्याच मदतीने हे असं पॅक करून गुंडाळून, दोरा सेंटरमध्ये असा गुंडाळून इथे पॅक करून घ्यायचं आहे। सुंदर असं फूल इथे तयार झालेलं आहे, आणि वरती तुम्ही इथे एखादं शो बटन लावू शकतात किंवा कपड्याचंच बटन इथे अटॅच करू शकतात। मी इथे कपड्याचंच बटन अटॅच केलेलं आहे। तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।